स्वागत आहे मुलांनो, परत एकदा ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या. आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, प्रकरण 19. आपल्या प्रकरणाचं नाव आहे मुलांनो, घरातील वस्तू. पहा, कुठल्या वस्तूची ओळख करून घेणार आहोत आपण? हे जे समोर चित्र दिसत आहेत, त्यांची आपण आज ओळख करून घेणार आहोत. घरातील वस्तू म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्या परिचयाच्याच असतील मुलांनो, म्हणजेच तुम्हाला माहिती असलेल्याच असतील. हो की नाही? आहेतच, ह्या सगळ्या वस्तू आपल्याला माहितीच आहेत. तर त्यांची आज आपण ह्या आपल्या प्रकरणामध्ये म्हणजेच पाठामध्ये ते कुठं वापरतो आणि कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते पाहू. चला, हा पहिलं चित्र आहे मुलांनो, डबा. डबा म्हणजे मुख्य करून आपल्या स्वयंपाकघरात असतो. त्यामध्ये आपण साखर, चहापत्ती, शेंगदाणे, साबुदाणा, रवा, पीठ, बिस्किट, हो की नाही? अशा बऱ्याच वस्तू आपण धान्य वस्तू ह्या डब्यामध्ये ठेवण्यासाठी आपण डब्याचा वापर करतो मुलांनो. दुसरं चित्र आहे कढई. हे पण आपल्या स्वयंपाकघरातील वस्तूच आहे मुलांनो. पहा, कढईमध्ये आपण पोहे, उपमा, शिरा, भाजी अजून असे बरेच पदार्थ आपण ह्या कढईत वापरतो. त्यासोबतच आपण जे तळण्यासाठी पण ह्या कढईचा वापर करतो मुलांनो. आणि जेव्हा ही कढई गरम होते, तेव्हा आपण तिला धरण्यासाठी, पकडण्यासाठी ह्या सांडशीचा वापर करतो मुलांनो. सांडशीला आपण पकड म्हणून पण ओळखतो. कोणी चिमटा पण म्हणतात मुलांनो त्याला. ही आहे आपली गाळणी, म्हणजे कॉफी, दूध, चहा गाळण्यासाठी ही आपण गाळणीचा वापर करतो मुलांनो. हा आहे आपला स्वयंपाकघरातील चमचा. चमचा छोटे मोठे असतात मुलांनो. छोटा असेल तर आपण ते खाण्यासाठी वापरतो. शिरा, उपमा, पोहे अजून इथे बऱ्याच खाद्यपदार्थ आपण छोट्या चमच्याचा वापर करून खातो आणि मोठा चमचा मुलांनो वाढण्यासाठी वापरतो आपण. भाजी, भात, उपमा कढईतून आपण प्लेटमध्ये वाढण्यासाठी मोठ्या चमच्याचा वापर करतो. हे आहे कप. कप म्हणजे आपण ज्यामध्ये दूध पितो मुलांनो, कॉफी पितो आणि आपले आईवडील चहा पितात. हे कप बशी. पूर्वी मोठे माणसं आजोबा आपले कप बशीचा पण वापर करायचे मुलांनो. म्हणजे थंड करून पिण्यासाठी बशी चहा कपातील चहा दूध बशीमध्ये ओतायचे आणि ते प्यायचे मुलांनो. ही आहे आपली वॉशिंग मशीन, जी पूर्वीच्या पाठात आपण बाथरूमच्या समोर ठेवलेली होती, ती पाहिली होती. ह्यामध्ये आपण कपडे स्वच्छ करतो मुलांनो. ही आहे टी व्ही. टी व्ही आपण बैठकीच्या खोलीमध्ये ठेवतो, हो की नाही? असलेली पाहिलेलंच आहे पूर्वीच्या पाठात. ही आहे टी व्ही. ह्यावर आपण बातम्या, सिरियल बरेच आपण काही अभ्यासक्रम पण पाहतो मुलांनो. हे आहे संगणक, हो की नाही? ह्यावर पण आपण गेम खेळतो, अभ्यासाचं आपलं प्लॅन बनवतो. आणि हा आहे आपला मोबाईल. हे ठेवण्याचं ठिकाण कुठलं आहे मुलांनो? शक्यतो हे बैठकीच्या खोलीत असते आणि झोपण्याच्या खोलीत पण असते. आणि आपण जिथं जिथं बसू तिथं तिथं ह्याचा आपण वापर करतो. म्हणजे हे मोबाईल कुठे पण आपल्यासोबतच राहणारा आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये ह्यावर आपला अभ्यास चालू असल्यामुळं आपल्याला हे महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी याचा वापर करतो मुलांनो. हा आहे मिक्सर. हे आपण स्वयंपाकघरात वापरतो मुलांनो बारीक करण्यासाठी. हा आहे पंखा. पंखा प्रत्येक खोलीमध्ये आजकाल आवश्यक झालेला आहे मुलांनो. बैठकीच्या खोलीत असतो, झोपण्याच्या खोलीत असतो. अजून आपण जिथं वावर करतो स्वयंपाकघरात, इतर ठिकाणी आपण जिथं बसतो, आराम करतो, तिथं हा पंखा लावलेलाच असतो मुलांनो. ही आहे फ्रीज. थंड ठेवण्याची मशीन मुलांनो, जी आपण स्वयंपाकघरात ठेवलेली असते. हा आहे सौरबम, जे पाणी गरम करण्याचं मशीन आहे. सूर्याच्या ऊर्जेपासून ज्या मशीनमध्ये पाणी गरम होते त्या मशीनला आपण सौरबम म्हणतो मुलांनो. तो शक्यतो हा छतावरच ठेवलेला असतो. छत म्हणजेच आपल्या घरची गच्ची, टेरेस मुलांनो. ही आहे खुर्ची.
ही बसण्यासाठी आपण बैठकीच्या खोलीत ठेवतो आणि जिथं आपल्याला आरामशीर वाटेल तिथं आपण घरामध्ये कुठंही ठेवतो मुलांनो. हे आहे उलथणे. उलथणे स्वयंपाकघरात असते मुलांनो. पोळी, भाकरी उलथवण्यासाठी हा उलथण्याचा आपण वापर करतो मुलांनो. विळी. विळी म्हणजेच कटर, ज्याला आपण चाकू, नाईफ म्हणून पण वापर करतो ना, तीच ही विळी आहे मुलांनो. आपण ह्याने बारीक करतो आपली भाजी, इतर काही फळे. हे लायटर आगपेटीचं काम करते मुलांनो. हे आपण गॅस पेटवण्यासाठी लायटरचा वापर करतो. आणि हा आहे आपला तवा हा स्वयंपाकघरात असतो मुलांनो. ह्यावर आपण भाकरी, पोळ्या, पराठे, सँडविच बनवतो हे ह्या तव्यावर मुलांनो. आणि हा होता आपला आजचा पाठ, घरातील वस्तू मुलांनो.